18वा परिसंस्था। या प्रकरणात आपण खालील मुद्दे अभ्यासणार आहोत। परिसंस्था, परिसंस्थेची रचना, भूपरिसंस्था, जलीय परिसंस्था, पर्यावरणातील घटक कमी करण्याची विविध कारणे। चला या गोष्टी सविस्तर जाणून घेऊ। थोडे आठवा। 1. तुमच्या सभोवताली कोणकोणते घटक आढळतात? उत्तर: आमच्या सभोवताली जैविक व अजैविक घटक आढळतात। यांनाच सजीव निर्जीव घटक म्हणतात। 2. तुमचा या घटकांशी काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध येतो का विचार करा। उत्तर: हो येतो। सजीव व निर्जीव यामध्ये सतत आंतरक्रिया घडून येतात। यांच्या परस्पर संबंधातून परिसंस्था तयार होते। वर्गीकरण करा। निसर्गात आढळणारे काही घटक खाली दिले आहेत। त्यांचे सजीव व निर्जीव या गटात वर्गीकरण करा। सूर्यप्रकाश, सूर्यफूल, हत्ती, कमळ, शैवाल, दगड, गवत, पाणी, मुंगी, माती, मांजर, नेचे, हवा, सिंह। सजीव घटक: सूर्यफूल, हत्ती, कमळ, शैवाल, गवत, मुंगी, मांजर, नेचे, सिंह। निर्जीव घटक: सूर्यप्रकाश, दगड, पाणी, माती, हवा। परिसंस्था, इकोसिस्टम। आपल्या सभोवतालचे जग हे 2 प्रकारच्या घटकांनी बनलेले आहे, सजीव आणि निर्जीव। सजीवांना जैविक म्हणजेच बायोटिक घटक आणि निर्जीवांना अजैविक घटक म्हणजेच अबायोटिक असे म्हणतात। या सजीव आणि निर्जीव घटकांमध्ये सतत आंतरक्रिया घडून येत असते। सजीव आणि त्यांचा अधिवास किंवा पर्यावरणीय घटक यांच्यात परस्पर संबंध असतो। या अन्योन्य संबंधातूनच जो वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंध निर्माण होतो त्यास परिसंस्था असे म्हणतात। जैविक व अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था बनते। परिसंस्था, इकोसिस्टम। अजैविक घटक आणि जैविक घटक। अजैविक घटक: भौतिक घटक, हवा, पाणी, बाष्प, खनिजे, मृदा, भूरचना, सूर्यप्रकाश। रासायनिक घटक: असेंद्रिय पदार्थ, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम। सेंद्रिय पदार्थ: प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ। जैविक घटक: स्वयंपोषी, उत्पादक, हिरव्या वनस्पती, परपोषी, भक्षक, प्राणी, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक, विघटक, सूक्ष्मजीव। माहित आहे का तुम्हाला? सूक्ष्मजीव हे मृत वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषातील सेंद्रिय पदार्थांचे म्हणजेच प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थांचे पुन्हा असेंद्रिय म्हणजेच हायड्रोजन, ऑक्सिजन, कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम या पोषक द्रव्यांमध्ये रूपांतर करतात, म्हणून त्यांना विघटक म्हणतात। सजीवांना जगण्यासाठी निरनिराळ्या अजैविक घटकांची गरज असते। तसेच त्यांची निर्जीव घटकांशी जुळवून घेण्याची क्षमता वेगवेगळी असते। एखाद्या सूक्ष्म जीवाला ऑक्सिजनची गरज असते तर दुसऱ्याला नसते। काही झाडांना जास्त सूर्यप्रकाश आवश्यक असतो तर काही वनस्पती कमी सूर्यप्रकाशात म्हणजेच सावलीत चांगल्या वाढतात।
परिसंस्थेतील प्रत्येक अजैविक घटक, उदाहरणार्थ हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता इत्यादींचा त्यातील सजीवांवर किंवा जैविक घटकांवर परिणाम होत असतो. एखाद्या परिसंस्थेत कोणते सजीव जगू शकतील आणि त्यांची संख्या किती असावी हे त्या परिसंस्थेतील अजैविक घटकांवर ठरते. सजीव परिसंस्थेतील हे अजैविक घटक सतत वापरात असतात किंवा उत्सर्जित करत असतात. म्हणून परिसंस्थेतील जैविक घटकांमुळे अजैविक घटकांचे प्रमाण कमी जास्त होत असते. परिसंस्थेतील प्रत्येक सजीव घटकाचा सभोवतालच्या अजैविक घटकावर परिणाम होत असतो. त्यामुळे त्याचा परिणाम परिसंस्थेतील इतर सजीवांवरही होतो. परिसंस्थेतील प्रत्येक सजीव त्या परिसंस्थेत राहताना, कार्य करताना विशिष्ट भूमिका बजावत असतो. या सजीवाचे परिसंस्थेतील इतर सजीवांच्या संदर्भातील स्थान व तो बजावत असलेली भूमिका याला निश म्हणतात. उदाहरणार्थ, बागेत वाढणारे सूर्यफुलाचे झाड ऑक्सिजन हवेत उत्सर्जित करते व मधमाशा, मुंग्या इत्यादी कीटकांसाठी अन्न व आसरा पुरवते. सांगा पाहू. 1. वरील आंतरक्रियेत सूक्ष्मजीवांची भूमिका काय आहे? उत्तर: वरील आंतरक्रियेत सूक्ष्मजीवांची विघटकाची भूमिका आहे. 2. अजैविक घटक उत्पादकांना कसे मिळतात? उत्तर: अजैविक घटक पोषद्रव्ये, सौर ऊर्जा, CO2, जल, खनिजे यातून मिळतात. 3. भक्षक कोठून अन्न मिळवतात? उत्तर: भक्षक उत्पादकापासून अन्न मिळवतात व स्तरानुसार इतर भक्षकाकडून मिळवतात. बहुतेक परिसंस्था अत्यंत गुंतागुंतीच्या असतात आणि त्यामध्ये विविध जीवजातींचे संख्यात्मक व गुणात्मक असे प्रचंड वैविध्य आढळते. आपल्या भारत देशासारख्या उष्णकटिबंधीय भागातील परिसंस्थांमध्ये केवळ काही मोजक्याच जातींचे सजीव सर्वत्र मोठ्या संख्येने आढळून येतात. उरलेल्या बहुतेक वनस्पती व प्राण्यांच्या जातींची बरीच कमी संख्या असते. काही जातींमध्ये तर संख्या फारच कमी असते. पृथ्वीवर विविध प्रकारच्या परिसंस्था आहेत. प्रत्येक ठिकाणची परिसंस्था वेगवेगळी असते. उदाहरणार्थ, तळे, सागर, नदी इत्यादी परिसंस्थेचा आकार, स्थान, हवेची स्थिती, वनस्पती व प्राणी प्रकार या वैशिष्ट्यांनुसार परिसंस्थांचे काही प्रकार आहेत. जीवावरणात अनेक परिसंस्था कार्यान्वित असतात. त्यांच्या सभोवतालच्या पर्यावरणानुसार त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य चालत असते. पृथ्वीवर अशा अनेक परिसंस्था निर्माण झाल्या आहेत. पृथ्वीवरील या परिसंस्था जरी ढोबळमानाने स्वतंत्र व वेगळ्या दिसत असल्या तरी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या त्या एकमेकांशी बांधीलच असतात. यामुळे या छोट्या छोट्या परिसंस्था आपण पूर्णपणे एकमेकांपासून वेगळ्या करू शकत नाही, परंतु वैशिष्ट्यानुसार, त्यांच्या कार्यप्रणालीनुसार तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार परिसंस्थेचे प्रकार पडतात. पृथ्वीवरील काही भागात बऱ्याच मोठ्या क्षेत्रातील हवामान व अजैविक घटक सर्वसाधारणपणे सारखे असतात. त्या भागात राहणाऱ्या सजीवांमध्ये सारखेपणा आढळतो. त्यामुळे एका विशिष्ट स्वरूपाची परिसंस्था बऱ्याच मोठ्या क्षेत्रात तयार होते. अशा मोठ्या परिसंस्थांना बायोम्स असे म्हणतात. या बायोम्समध्ये अनेक छोट्या परिसंस्थांचा समावेश आहे. पृथ्वी ही स्वतः एक विस्तीर्ण परिसंस्था आहे.
पृथ्वीवर 2 मुख्य प्रकारच्या बायोम्स आढळतात. एक भूपरिसंस्था लँड बायोम्स व 2 जलीय परिसंस्था ॲक्वॅटिक बायोम्स. भूपरिसंस्था ज्या परिसंस्था फक्त भूभागावरच म्हणजे जमिनीवरच असतात किंवा अस्तित्वात येतात त्यांना भूपरिसंस्था असे म्हणतात. अजैविक घटकांचे वितरण भूतलावर असमान आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था निर्माण झाल्या आहेत. उदाहरणार्थ गवताळ प्रदेशातील परिसंस्था, सदाहरित जंगलातील परिसंस्था, उष्ण वाळवंटातील परिसंस्था, बर्फाळ प्रदेशातील परिसंस्था, तैगा प्रदेशातील परिसंस्था, विषुववृत्तीय वर्षावनातील परिसंस्था. गवताळ प्रदेशातील परिसंस्था ग्रासलँड इकोसिस्टम. ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण मोठमोठी झाडे वाढवण्यासाठी पुरेसे नसते त्या ठिकाणी गवताळ प्रदेश तयार होतात. या प्रकारच्या परिसंस्थांमध्ये गवताची मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. मोठा उन्हाळा आणि माफक पाऊस यामुळे खुरट्या वनस्पतींची वाढ होते. शेळी, मेंढी, जिराफ, झेब्रा, हत्ती, हरिण, चितळ, वाघ, सिंह इत्यादी प्राणी या प्रदेशात आढळतात. त्याचप्रमाणे विविध पक्षी, कीटक व सूक्ष्म जीव सुद्धा असतात. मागे वळून पाहताना विज्ञानाच्या प्रगतीबरोबरच नवनवीन शब्दांची निर्मिती होत असते. इकोसिस्टीम या शब्दाचे असेच आहे. परिसंस्था असे या शब्दाचे मराठी रूपांतर केले आहे. 1930 सालची गोष्ट. पर्यावरणाच्या भौतिक आणि जीवशास्त्रीय घटकांच्या परस्पर संबंधांचा विचार एका शब्दात कसा व्यक्त करता येईल असा प्रश्न रॉय क्लॅफाम या शास्त्रज्ञाला विचारण्यात आला होता. या प्रश्नावर त्याचे उत्तर होते इकोसिस्टम. हा शब्द पुढे A.G. टान्सले या क्लॅफामच्या सहकार्याने 1935 साली सर्वप्रथम प्रचारात आणला. इकोसिस्टीमला जैविक समुदाय म्हणजेच बायोटिक कम्युनिटी असेही नाव आहे. माहिती मिळवा. 1. गवताळ प्रदेशांना कोणत्या कारणांमुळे धोके संभवतात? उत्तर: मानव गवताळ प्रदेशात शेती करू पाहतो त्यामुळे नैसर्गिक परिसंस्थेची हानी होते. गवताळ प्रदेशातील प्राणी मोठ्या प्रमाणावर शिकारीला बळी पडत असतात. आता जरी वन्यजीव संरक्षण कायद्याने त्यांना संरक्षण मिळाले असेल तरी बऱ्याच वन्य प्रजाती अस्तंगत झाल्या आहेत. गवताळ प्रदेशाला वणवे लागून तेथील परिसंस्था उद्ध्वस्त होऊ शकते. जागतिक तापमान वाढीमुळे गवताळ प्रदेशाचे वाळवंट होण्याचा संभव असतो. 2. आशियाई चित्ता ही प्रजाती मागील शतकात नामशेष का झाली? उत्तर: भारतामध्ये चित्ता मोठ्या प्रमाणात मारला गेला. राजे रजवाडे आणि ब्रिटिश लोकांनी शिकार करून चित्ते संपवले. शिवाय जंगले आक्रसत गेली. मानवी वस्त्या वाढल्या. धरणे बांधली गेली. रस्ते आणि पूल तयार झाले. या साऱ्यांमुळे चित्त्याला लागणारे मोठे वनक्षेत्र संपुष्टात आले. त्यामुळे भारतातून चित्ता नामशेष झाला. 3. आशियाई चित्ता इंटरनेटवरून बघा व वर्णन लिहा. उत्तर: चित्ता हा जगातील सर्वात वेगाने धावणारा प्राणी असे म्हटले जाते. परंतु आशियाई प्रदेशातून आता चित्ता नाहीसा झाला आहे. आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशात चित्त्याचे वास्तव्य अजून आहे असे मानले जाते. 2016 सालापर्यंत जगातील जंगली चित्त्यांची संख्या सुमारे 7100 होती. बऱ्याच आफ्रिकी देशांनी चित्त्याच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी
उपाययोजना सुरू केल्या आहेत. चित्त्याचे शरीर सडपातळ असते, छाती खोलगट, अंगावर सर्वत्र ठिपके असे शरीर, डोके छोटे, गोलसर आणि चेहऱ्यावर काळे अश्रू दिसावेत अशी खूण असते. पाय बारीक आणि लांब, लांब लचक शेपूट अशा प्रकारचे चित्त्याचे वर्णन करता येईल. भारतात मोगल काळात चित्ते पाळले जात असत. त्यांचा वापर इतर प्राण्यांच्या शिकारीत केला जाई. या बाबतीतील अनेक गोष्टी सांगितल्या जातात. स्वतंत्र भारतातील शेवटचा चित्ता मध्य प्रदेशातील बस्तरच्या जंगलात 1948 मध्ये दिसल्याची नोंद आहे. तक्ता पूर्ण करा. गवताळ प्रदेशातील परिसंस्थेच्या दुधवा हे जंगल 1.5 शतकापूर्वी एकशिंगी गेंड्याचे मोठे वसती स्थान होते. पण अनिर्बंध शिकारीमुळे 20व्या शतकात हा प्राणी नामशेष झाला. 1 एप्रिल 1984 रोजी या गेंड्यांचे येथे पुनर्वसन करण्यात आले. पिंजऱ्यात त्यांचे प्रजनन करून नंतर हे गेंडे निसर्गात अधिवासात सोडले गेले. सर्वप्रथम 27 चौरस किलोमीटर गवताळ प्रदेश व वने, त्यात बारमाही जलस्रोत आहेत, असा भूभाग या कामी निश्चित करण्यात आला. तसेच 2 निरीक्षण केंद्रे बसवण्यात आली. या प्रयत्नांना चांगले यश आले आहे. विचार करा, वृक्ष ही स्वतंत्र परिसंस्था आहे का? उत्तर: वृक्ष ही स्वतंत्र परिसंस्था आहे. वृक्षाला जमिनीतून सौर ऊर्जा व हवा यातून अजैविक घटक मिळतात. स्वतः अन्न तयार करतात म्हणून उत्पादक आहेत. तसेच वृक्षावर राहणारे कीटक इतर प्राणी अन्न म्हणून त्यांचा वापर करतात. एकमेकांच्या क्रियेने आंतर परस्पर राहून एक विशिष्ट आकृतिबंध तयार होतो. ब. जंगलातील परिसंस्था, फॉरेस्ट इकोसिस्टम. ही निसर्गनिर्मित परिसंस्था आहे. जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राणी, वृक्ष एकाच ठिकाणी असतात. अजैविक घटकांमध्ये जमिनीत व हवेत असणारे सेंद्रिय, असेंद्रिय घटक, हवामान, तापमान, पर्जन्यमान हे घटक वेगवेगळ्या प्रमाणात आढळतात. तक्ता पूर्ण करा. राष्ट्रीय उद्यान अभयारण्य 1. गीर, राज्य गुजरात. 2. दाचीगाम, राज्य जम्मू काश्मीर. 3. रणथंबोर, राज्य राजस्थान. 4. दाजीपूर, राज्य महाराष्ट्र. 5. काझीरंगा, राज्य आसाम. 6. सुंदरबन, राज्य बांगलादेश पश्चिम बंगाल. 7. मेळघाट, राज्य महाराष्ट्र अमरावती. 8. पेरियार, राज्य केरळ. तक्ता पूर्ण करा. जंगल परिसंस्थेतील विविध घटकांची माहिती लिहा. उत्पादन: डिप्टेरोकार्पस, साग, देवदार, चंदन. शिसम, देवबाभळ, वड. अश्वगंधा, आकाशलिंबू, कोर्क ट्री, ब्राह्मी. साल, खैर. प्राथमिक भक्षक: मुंगी, नागतोडा, कोळी, फुलपाखरे. कीटक: हरिण, ससे आणि छोटे पक्षी. उंदीर वजा प्राणी: खार. द्वितीय भक्षक: साप, पक्षी, सरडे, कोल्हा. नाग, अस्वल. तृतीय भक्षक: वाघ, ससाणा, चित्ता, घुबड, मुंगूस, सिंह.
विघटक ॲस्परजिलस, पॉलीकॉर्पस. निरनिराळ्या प्रकारचे कवक, निरनिराळे जीवाणू व कवक. माहित आहे का तुम्हाला? भारतात सुमारे 520 अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानांमध्ये अनेक प्रकारच्या परिसंस्थांचे रक्षण होते. पांढरा बिबट्या या अत्यंत दुर्मिळ प्राण्याचे रक्षण करणारे सर्वात मोठे अभयारण्य दी ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम येथे हत्ती, गवा, रानडुक्कर, रानम्हैस, हरिण, वाघ, बिबटे यासह अनेक प्राण्यांचे जतन करण्यात आले आहे. जगात सापडणाऱ्या भारतीय एकशिंगी गेंड्यापैकी 2/3 गेंडे येथे आढळतात. भरतपूर येथील अभयारण्य पाण पक्ष्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. रणथंबोरचे अभयारण्य पट्टेदार वाघांसाठी प्रसिद्ध आहे. गुजरातमधील गीरचे जंगल म्हणजे दिमागदार. अशा आशियाई सिंहाचे जगातील एकमेव आश्रयस्थान आहे. जलीय परिसंस्था ॲक्वॅटिक बायोम्स. पृथ्वीवर 71% भूभाग पाण्याने व्यापलेला असून फक्त 29% भागावर जमीन आहे. त्यामुळे जलीय परिसंस्थांचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा ठरतो. नैसर्गिक परिसंस्थेत जल परिसंस्था अभिक्षेत्रीय दृष्टीने जास्त व्यापक आहे. जल परिसंस्थेमध्ये खालील प्रकार महत्त्वाचे मानले जातात. उदाहरणार्थ, गोड्या पाण्यातील परिसंस्था, खाऱ्या पाण्यातील परिसंस्था, खाडी परिसंस्था. पाण्यातील परिसंस्था या परिसंस्थेत नदी, तळे, सरोवर यांचा समावेश होतो. या परिसंस्थेत नदीद्वारे व पाण्याच्या प्रवाहाद्वारे ऊर्जा संक्रमण होते. जलभागाच्या तळावर असंख्य विघटक असतात. ते वनस्पती व प्राण्यांच्या मृत शरीरावर विघटनाचे कार्य करून त्याचे अजैविक घटकात रूपांतर करतात. अशा तुमच्याजवळ असणाऱ्या परिसंस्थेचे निरीक्षण करा व त्या आधारे थ्रिक्स, हायड्रिला, अझोला, नीटेला, टायफा, पिस्टिया, इकॉनिरिया, नीलहरित शैवाल. प्राथमिक भक्षक पाण कीटक, गोगलगाय, ॲनेलिड्स. छोटे मासे. द्वितीयक भक्षक लहान मासे, बेडूक, देवमासा. तृतीयक भक्षक मोठे मासे, मगर, बगळे. जलीय पक्षी. विघटक जीवाणू, बुरशी, कवक, कीटक. चर्चा करा. आपल्या परिसरातील नदी, तलाव किंवा तळे या परिसंस्था सुरक्षित आहेत का? ब. खाऱ्या पाण्यातील सागरी परिसंस्था मरीन इकोसिस्टम. या परिसंस्थेत सागरी वनस्पतींची वाढ होते. शैवालावर उपजीविका करणारे लहान मासे, झिंगे मोठ्या प्रमाणावर उथळ भागात आढळतात. सागराच्या मध्यभागी कमी प्रमाणात जलचर आढळतात. मोठे मासे हे द्वितीयक भक्षक असतात. समुद्रात पोषक द्रव्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. सागर तळावर विघटकांची संख्या जास्त असते. मृत वनस्पती, मृत प्राणी व टाकाऊ पदार्थ
सागर तळावर जमा होऊन त्यांच्यावर सूक्ष्म जीवाणू विघटनाचे कार्य करत असतात. इंटरनेट माझा मित्र. 1. सागरी परिसंस्थेत मानवी हस्तक्षेपामुळे घडलेल्या दुर्घटनांची माहिती घ्या. हस्तक्षेपामुळे परिसंस्थांचा ऱ्हास. मानवाच्या विविध कृतींचा परिसंस्थांच्या कार्यावर घातक परिणाम होतो. त्यामुळे परिसंस्थांचा ऱ्हास होतो. उदाहरणार्थ, खाणकाम आणि मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोड यामुळे जमिनीचा वापर बदलू शकतो. तसेच त्यामुळे सजीव आणि निर्जीव घटकांचे संबंधही बिघडतात. विविध मानवी प्रक्रिया व कृती परिसंस्थांवर वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम करतात. एखाद्या विशिष्ट प्रकारच्या परिसंस्थेचे दुसऱ्या प्रकारच्या परिसंस्थेत रूपांतर होण्यापासून ते एखादी प्रजाती नष्ट होण्यापर्यंत असे परिणाम होतात. परिसंस्था ऱ्हासाला कारणीभूत ठरणाऱ्या काही मानवी प्रक्रिया आणि कृती. लोकसंख्या वाढ व संसाधनाचा वाढलेला वापर. परिसंस्थेमध्ये मानव प्राणी भक्षक या गटात मोडतो. मानवाला सामान्य परिस्थितीत परिसंस्था त्याच्या गरजेपुरत्या गोष्टी पुरवू शकतात. परंतु लोकसंख्या वाढीमुळे मानव गरजा भागवण्यासाठी निसर्गाकडून बेसुमार साधन संपत्ती घेत राहिला. जीवनशैलीच्या नव्या बदलांमुळे मानवाची जगण्यासाठीच्या किमान गरजेच्या गोष्टीपेक्षा अधिकची मागणी वाढली. त्यामुळे परिसंस्थांवर ताण वाढला आणि टाकाऊ पदार्थांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले. शहरीकरण. वाढत्या शहरीकरणाच्या सततच्या प्रक्रियेमुळे जास्तीची घरं बांधणी व इतर पायाभूत सुविधांसाठी अधिकाधिक शेतजमीन, दलदलीचा भाग, पाणथळीचे क्षेत्र, जंगले व गवताळ प्रदेशाचा वापर होतो आहे. यामुळे परिसंस्थांमधील मानवी हस्तक्षेपामुळे परिसंस्था पूर्णपणे बदलतात किंवा नष्ट होतात. औद्योगिकीकरण आणि वाहतूक. वाढत्या औद्योगिकीकरणासाठी लागणारा कच्चा माल नैसर्गिक जंगले तोडून मिळवला जातो. यामुळे जंगलांचा नाश होतो. वाहतुकीत वाढ झाल्याने त्यासाठीच्या सुविधा वाढवताना बरेचदा जंगलातून किंवा पाणथळ जागांवर रस्त्यांचे, रेल्वे मार्गांचे जाळे पसरले जाते. पर्यटन. निसर्ग निरीक्षण, मनोरंजन व देवदर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक निसर्गरम्य परिसरात येतात. या पर्यटकांकरता अशा ठिकाणच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातात. त्यामुळे स्थानिक परिसंस्थेवर अतिरिक्त ताण येऊन तिची मोठ्या प्रमाणावर हानी होते. माहिती मिळवा. आपल्या परिसरातील एखाद्या पर्यटन क्षेत्राला भेट द्या. तेथील परिसंस्थेवर पर्यटनाचे काय परिणाम होतात ते शोधा. मोठी धरणे. धरणांमुळे मोठ्या प्रमाणात जमीन पाण्याखाली जाते. त्यामुळे त्या भागातील जंगले किंवा गवताळ प्रदेशाचे जलीय परिसंस्थेत रूपांतर होते. धरणांमुळे नदीचा खालच्या बाजूचा पाण्याचा प्रवाह कमी होतो. याचा परिणाम म्हणजे पूर्वी वाहत्या पाण्यामध्ये तयार झालेल्या परिसंस्था नष्ट होतात. जरा डोके चालवा. 1. धरणामुळे कोणत्या जैविक घटकांवर परिणाम होतो? उत्तर: धरणामुळे जमीन पाण्याखाली गेल्याने जंगले किंवा गवताळ प्रदेशाचे जलीय परिसंस्थेत रूपांतर होते. तयार झालेल्या परिसंस्था वाहत्या पाण्यात नष्ट होतात. वृक्ष नष्ट झाल्यामुळे त्यावर उपजीविका करणारे प्राणी, कीटक नष्ट होतात किंवा लांबवर स्थलांतरित होतात. 2. नदीतील वाहत्या पाण्यातील जैविक घटकांवर काय परिणाम होत असतील? उत्तर:
नदीतील वाहत्या पाण्यात पाण वनस्पती, छोटे मासे इत्यादी जैविक घटक असतात. प्रवाह कमी झाल्याने पाण वनस्पती नष्ट व्हायला लागतात. छोट्या माशांचा अधिवास कमी होतो. खडकाळ भाग वाढतो व या छोट्या परिसंस्थेत जमीन, पाणी, खनिज संपत्ती किंवा काही आर्थिक व राजकीय कारणांमुळे मानवी समूहात स्पर्धा व मतभेदातून युद्ध होते. युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्ब वर्षाव, सुरूंग, स्फोट केले जातात. यामुळे फक्त जीवितहानी होते असे नाही, तर नैसर्गिक परिसंस्थांमध्ये मोठे बदल होतात किंवा त्या नष्ट सुद्धा होतात. अशा प्रकारे भूकंप, ज्वालामुखी, महापूर, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे व मानवी हस्तक्षेपामुळे काही नैसर्गिक परिसंस्थांचे वेगळ्या परिसंस्थात रूपांतर होते. काही परिसंस्थांचा ऱ्हास होतो, तर काही परिसंस्था समूळ नष्ट होतात. नैसर्गिक परिसंस्था जीवावरणातील संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, म्हणून त्यांचे संरक्षण करणे महत्त्वाचे ठरते. प्रश्न पहिला. खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. अ. हवा, पाणी, खनिजे, मृदा ही परिसंस्थेतील टिंबटिंब घटक होय. पर्याय. भौतिक, सेंद्रिय, असेंद्रिय. उत्तर. हवा, पाणी, खनिजे, मृदा ही परिसंस्थेतील भौतिक घटक होय. आ. उत्पादक, ई. पाणी, परिसंस्था, जंगल. प्रश्न तिसरा. हे परिस्थितिकीच्या अभ्यासाचे एकक आहे. 2. निसर्गात सजीव जेव्हा मृत होतात तेव्हा त्यातील रासायनिक घटक मुक्त होऊन हवेत मिसळतात. अशा तऱ्हेने सतत परस्पर प्रक्रिया चालू असते. ऊर्जेचा प्रवाह अखंड चालू असतो. आ. बायोम्स. उत्तर. ए. पृथ्वीवरील काही भागात बऱ्याच उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्या परस्परांशी जोडल्या गेलेल्या अनेक संस्थेतील ऊर्जेचा स्रोत सूर्य आहे. हरित मोठ्या धरणांमुळे परिसंस्था पाण्याखाली जाते. त्या भागी गेंड्यांचे मोठे वसतिस्थान होते. पण अनिर्बंध शिकारीमुळे हा मानव प्राणी हा भक्षक आहे. सामान्य परिस्थितीच्या ऱ्हासास शहरीकरण कसे जबाबदार आहे? उत्तर. वाढत्या शहरीकरणाच्या सततच्या मध्ये का होतात? उत्तर. जमीन, पाणी, खनिज संपत्ती किंवा परिसंस्थेत हिरव्या वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने आधार प्रदेश या परिसंस्थेतील ठळक फरक सांगा. उत्तर. सदाहरित वाळवंटातील परिसंस्था आहे. निवडुंगाचे परिसंस्था दाखवली आहे. परिसंस्थेत सजीव जन्माला